श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हे जर 3 संकेत मिळाले तर तुमच्यावर शनिदेव प्रसन्न असल्याची ही लक्षणं आहेत. शनिदेवांची कृपा आपल्यावर आहे की नाही हे कसं ओळखायचं? आयुष्यात काही विशिष्ट संकेत दिसू लागले तर ते शनी कृपेचं लक्षण मानलं जातं. असं तर बघा, कुठले असे ते संकेत आहे त्याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. शनिदेवांची कृपा जर एखाद्यावर झाली ना तर रंकाचा राव व्हायला त्याला वेळ लागत नाही. हे तुम्ही ऐकलंच असेल. पण शनिदेवांची कृपा कधी होते, ती कशी होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्यावर शनिदेवांची कृपा झाली आहे हे आपल्याला कसं कळतं? कुठले संकेत असतात जे सांगतात की शनिदेव तुमच्यावर प्रसन्न आहे? तर याच्याच विषयीची अगदी माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शनिदेव म्हटलं की सगळ्यात आधी आपल्या मनात भीतीच येते. पण तसं नाही आहे. शनिदेव हे न्यायप्रिय आहेत, त्यामुळे ते कर्माचं फळ देतात. पण राजासारखं वैभवसुद्धा तुम्हाला बघा शनिदेवच देऊ शकतात. शनीला कर्माचं कारक मानलं जातं. शनी आपल्याला शिस्त, संयम, कष्टाची किंमत शिकवत असतो. अनेकांना वाटतं की शनी फक्त त्रास देतो, पण वास्तवात शनिदेव व्यक्तीला त्याच्या कर्माचं फळ देत असतात. जर शनिदेव तुमच्यावर प्रसन्न असतील तर ते तुम्हाला शून्य बघा पुण्यातून पुन्हा विश्व निर्माण करण्याची शक्तीसुद्धा देतात. म्हणजेच काय, शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद ते देत असतात. शनिदेवांची कृपा आपल्यावर झाली आहे तर हे कसं ओळखावं? तर बघा, हे कसं कळतं तर व्यक्ती शिस्तशीर आणि वक्तशीरपणे वागायला शिकतो. अशा व्यक्तींना शिस्तप्रिय असते. आणि उदाहरणार्थ जसं की बघा, रोज सकाळी लवकर उठून व्यायाम करणं, कामात नियमितता असणं, त्याचबरोबर एखाद्याला वेळ दिली असेल तर त्या वेळेचं पालन करणं, या ज्या गोष्टी आहेत ना त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामध्ये पाहायला मिळत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला ती व्यक्ती घाबरत नाही. सत्याची साथ देणं ही शनीची देणगी आहे. त्याचं काही बघा साईड इफेक्ट भोगावे लागतात, पण त्या व्यक्तीच्या मनात समाधान असतं की मी अन्याय सहन केला नाही. कामात येणारे अडथळे दूर होऊन अचानक करिअरमध्ये मोठी प्रगती जी आहे तर तीसुद्धा होत असते. तर बघा, ही प्रगती जी आहे ती अचानक दिसणाऱ्याला तरीसुद्धा त्याच्या मागे बघा ती मेहनत करणाऱ्याची प्रचंड ताकद असते, मेहनत असते आणि तो बऱ्याच वर्षापासून त्यामागे काम करत असतो. पण अचानक काहीतरी मोठी गोष्ट त्याच्या हाती लागते, मोठी संधी त्याला मिळते आणि बाकीच्यांना वाटतं अरे हा तर किती लकी आहे. पण तसं नसतं. त्या गोष्टीसाठी तो बऱ्याच दिवसांपासून अगदी शांतपणे मेहनत घेत असतो. आता जर तुमच्या बघा अंगात हे गुण येत आहेत तर असं तुम्हाला जर वाटत असेल तर नक्कीच शनी महाराजांची तुमच्यावर कृपा झाली आहे असं समजा. आता काही लोक बघा पहिल्यापासूनच म्हणजे अगदी लहानपणापासूनच शिस्तशीर, वक्तशीर आणि न्यायप्रिय असतात. तर त्या व्यक्तींच्या जन्मकुंडलिकेमध्ये शनिदेव मूळचं जे शुभ शिस्तीमध्ये असतात आणि म्हणून अशा व्यक्ती ज्या आहेत त्या स्वतःच काम अगदी परफेक्टपणे करणारे असतात, वेळेवर करणारे असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या व्यक्ती ज्या आहेत त्या मेहनतीला मागे पुढे पाहत नाहीत. पण आता ज्यांच्या कुंडलिकेमध्ये शनिदेव शुभ स्थितीत नाही आहेत किंवा आम्हाला नाही माहीत आमचं शनिदेव बघा शुभ आहे की अशुभ आहेत, पण आमच्या आयुष्यात फार समस्या आहेत, तर बघा आमचं कुठलंही काम होत नाही, आमच्या आयुष्यात प्रगती नाही आहे, आर्थिक अडचणी आहे, कुठल्याही कामात बघा अडथळे येत असतात. जर असं काही होत असेल तर बघा शनिदेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी या सवयीचा अंगीकार करू शकता. तर त्या कोणत्या बघा अशा सवयी आहेत? तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करायला शिका. तुमचे आईवडील असतील, आजी आजोबा असतील, काका काकू, जे कोणी मोठी मंडळी असतील त्यांना योग्य मान सन्मान द्या, योग्य आदर द्या.
त्यांच्यावर उगाच चिडचिड करू नका किंवा त्यांच्याशी वाईट वर्तनही करू नका. शनिदेव त्यामुळे नाराज होतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे समाजातील अनाथ, असहाय्य, अपंग अशा ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी बघा तुम्हाला दानधर्म करायचा आहे. तुम्हाला शक्य झालं किंवा काही सेवारूपामध्ये करता येणं शक्य झालं तर ते नक्की करा. यथाशक्ती जसं जमेल तसं तुम्ही करू शकता. तिसरी गोष्ट म्हणजे वेळेची किंमत ओळखा. वेळ वाया अजिबात घालवू नका. आजकाल मोबाईलवर आपला खूप वेळ वाया जातो, पण हा वेळ जेव्हा आपण वाया घालतो तेव्हा आपण शनिदेवांना नाराज करत असतो. शनिदेव वेळेची किंमत माणसाला शिकवतात. हे ज्यांना 7:30 चालू आहे त्यांना माहीत असेल. आणि खास करून आता सध्या कुंभ, मेष आणि मीन या 3 राशींना 7:30 चालू आहे. त्यांना बऱ्याच गोष्टी ह्या शिकायला मिळाल्या असतील. वेळेची किंमत, माणसांची किंमत, माणसांची पारख या गोष्टी त्यांना अनुभवायला आल्या असतील. पण इतरांनीसुद्धा हा धडा घ्यायला हवा. जर तुम्ही न्यायप्रिय असाल, कुणावर स्वतःहून अन्याय करत नाही आणि अन्याय झाला तर त्याविरुद्ध तुम्ही जर आवाज उठवत असाल आणि तर शनिदेवांची कृपा तुमच्यावर होते. शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी हा उपाय जो आहे तो म्हणजे दर शनिवारी शनिवारी तुम्हाला शनी मंदिरात जायचं आहे आणि तिथे जाऊन शनीच्या मूर्तीवर तेल वाहा. पण त्याहीपेक्षा प्रभावी उपाय आपल्या वागण्यात बदल करणं हा पहिला आहे. शनिदेवांना लवकरात लवकर प्रसन्न करायचं असेल तर तुमच्या वागण्यामध्ये शिस्त तुम्हाला सर्वात आधी शिस्तीनं वागायचं आहे. शिस्तीनं वागायला लागलात की शनिदेव तुमच्यावर नक्कीच प्रसन्न झालेच म्हणून समजा. आता शिस्तीनं वागायचं म्हणजे काय तर साधी गोष्ट आहे. जर तुमच्या शरीराला व्यायामाची गरज आहे, तुमच्या शरीराला डाएटची गरज आहे तर त्या गोष्टीचा अंगीकार करायचा. जर तुमच्या कामामध्ये मेहनतीची गरज आहे तर मेहनत करायला मागे पुढे बघू नका. मेहनत करा. काही चांगल्या सवयी जर आपण लावून घेतल्या तर शनिदेवांची कृपा होतेच आणि मग आपल्या प्रत्येक कामात आपल्याला यश हे मिळतं. शनिदेवांची कृपा एकदा झाली की तुम्हाला मिळणारी संपत्ती किंवा पैसा हा परमनंट म्हणजे कायमचा टिकून असतो. तो स्थिर संपत्ती शनिदेव देतात. तर जसं की आज खूप पैसे आले आणि उद्या खूप खर्च झाले अशी जी स्थिती आहे ना, किंवा आज प्रसिद्धी मिळाली, सोशल मीडियावरती मिळते, एका रात्रीत प्रसिद्धी आणि दुसऱ्या दिवशी गायब, हे शनिदेवांचं काम नाही. शनिदेव जेव्हा देतात तेव्हा ते दीर्घकाळ टिकणारं देतात. मग तो पैसा असेल, प्रसिद्धी असेल किंवा कुठलीही गोष्ट तुम्हाला मेहनतीने मिळते आणि ती दीर्घकाळ तुमच्या सोबत राहते. त्याचबरोबर आरोग्यसुद्धा शनिदेव दीर्घायुष्याचे कारक आहेत, हे तुम्हालाही माहीत असेल. कारण दीर्घायुष्य हवं असेल तर शनिदेवांचा आशीर्वाद हवा, त्याशिवाय दीर्घायुष्य मिळत नाही. शनिदेव व्यक्तीला शारीरिकदृष्ट्या सुदृढ आणि मानसिकदृष्ट्या खंबीर बनवतात. ही एकच गोष्ट जर तुम्ही लक्षात घेतली तर तुमच्यावर शनीची कृपा कशी होईल हे तुमचं तुम्हालाच ओळखता येईल, माहिती करून घेता येईल आणि तुम्ही तुमचं आयुष्य प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाल. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी